एक नदी जिला 2000 सालाच्या सुरुवातीलाच मृत घोषित केलेलं. ही नदी संपली असं सांगण्यात आलं. पण एक वयस्कर माणूस पुढे आला. हातात फावडे घेत त्यानं ह्या नदीला जिवंत करण्याचा प्रयत्न केला आणि बघता बघता नदी जिवंत झाली. ही गोष्ट आहे काली नदीची. पंजाबमधील 160 किलोमीटरची ही नदी 2000 सालाच्या सुरुवातीलाच मृत घोषित केली गेली होती. लोकांनी प्रयत्न केलं, सरकारनं आश्वासन दिलं, पण अंतिम काम मात्र शून्यच. शेवटी बलबीर सिंग संचेरवाल स्वतः पुढाकार घेत नदीत उतरले. काली नदी ही शीख समुदायाच्या दृष्टीनं फक्त नदीच नाही, तर तिला धार्मिक महत्व देखील आहे. गुरु नानकांनी तिच्या काठावर 14 वर्ष ध्यान केलेलं. बलबीर सिंग संचेरवाल यांनी या कामासाठी लोकांना एकत्र करून कार सेवा आणि दशवो या शीख परंपरेचं पालन करण्याचं आवाहन केलं. सुरुवातीला मोजकी माणसं होती. त्यांनी नदीतील सांडपाणी थांबवलं, गाळ उपसला, प्रवाहातले अडथळे दूर केले. सोबतीला माणसांचा प्रवाह हळूहळू वाढू लागला. हळूहळू निसर्गानं देखील मनुष्याच्या प्रयत्नांची दखल घेतली. एकेकाळी मृत म्हणून घोषित झालेली ही नदी आज पुन्हा खळाळून वाहते. बलबीर सिंग संचेरवाल यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुढे अनेक पुरस्कारांना सन्मानित देखील करण्यात आलं. काली नदीची ही गोष्ट तुम्हाला माहित होती का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला फॉलो करायला विसरू नका.